40शी 50शी आली की माणसाला थकायलाच होतं. स्त्रियांना तर बाळंतपणं आणि सासरी आल्यानंतर पडणारी कामं त्यांनी त्या अगदी मोडून जातात आणि नंतर त्यांना सगळं काही करायचा कंटाळाच येतो. अशाच आशयाची ही कविता. तर ऐका कविता निमित्त. ही कविता माझी नाही, पण मला आवडली म्हणून मी तुमच्या पुढे सादर करते आहे. स्वयंपाकघरात शिरायला आताशा नकोच वाटतं. स्वयंपाकघरात शिरायला आताशा नकोच वाटतं. खावंसं वाटतं पण करायला नको वाटतं. पूर्वी करून दाखविण्याची महाभयंकर हौस होती. पूर्वी करून दाखविण्याची महाभयंकर हौस होती. स्वतःला सिद्ध करण्याची चांगलीच खुमखुमी होती. थोडी इतरांनाही संधी द्यावी आता असं वाटत राहतं. थोडी इतरांनाही संधी द्यावी असं आता वाटत राहतं. स्वयंपाकघरात शिरायला आताशा नकोच वाटतं. चविष्ट काही केलं की वजनाकडे लक्ष जातं. चविष्ट काही केलं की वजनाकडे लक्ष जातं. पौष्टिक करायचं म्हटलं की तोंडाचं पाणीच पळतं. जीभ आणि पोटाचं भांडण कधी थांबत नसतं. जीभ आणि पोटाचं भांडण कधी थांबतच नसतं. स्वयंपाकघरात शिरायला आता मात्र नको वाटतं. सकाळ संध्याकाळ काय करावं प्रश्नचिन्ह सतावत असतात. सकाळ संध्याकाळ काय करावं प्रश्नचिन्ह सतावत असतात. चहा आयता मिळाला की मनापासून बरं वाटतं. कमी खावं म्हटलं तर भुकेने डोकं दुखतं. कमी खावं म्हटलं तर भुकेने डोकं दुखतं. स्वयंपाकघरात शिरायला आताशा मला नकोच वाटतं. सगळे चेष्टा करू लागले. सगळे चेष्टा करू लागले. वय झालं म्हणू लागले. ती कुजबूज काडी पडताच मनोमनच मी भांबावले. खरंच काय कारण असावं अंतरंग शोधू लागतं. खरंच काय कारण असावं बरं अंतरंग शोधू लागतं. पण स्वयंपाकघरात शिरायला मला बाई नकोच वाटतं. परमेश्वराची इच्छा असेल संसारातून बाहेर पडावं. परमेश्वराचीच इच्छा असेल संसारातून मी बाहेर पडावं. हळूहळू निवृत्त होत वैराग्याकडे वळावं. स्वयंपाकघराच्या निमित्ताने मन सूचना देत असतं. स्वयंपाकघराच्या निमित्ताने मन सूचना देत असतं. स्वयंपाकघरात शिरायला टाळाटाळ मात्र करत असतं. हल्ली ना मला स्वयंपाकघराला जावंसच नाही वाटत. स्वयंपाकघरात शिरायला आताशा मला नकोच वाटतं.